नमस्कार. एक शिक्षक म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय? तर वर्गात शिकवण्याआधी आपल्या विद्यार्थ्याला समजून घेणं. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत बालमानसशास्त्र या विषयावर. खरं तर हा प्रत्येक शिक्षकासाठी एक पाया आहे. हा प्रश्न नाही का पडत सगळ्यांना? म्हणजे प्रत्येक शिक्षकाला हा प्रश्न कधी ना कधी पडतोच, की ही मुलं नेमका विचार कसा करतात, एखादी गोष्ट पटकन कशी शिकतात किंवा कधी-कधी विचित्र का वागतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत आणि ती आपल्याला मिळतात विज्ञानाच्या मदतीने. तर सगळ्यात आधी अगदी मुळापासून सुरुवात करूया. हे बालमानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुलं विचार कसा करतात, नवीन गोष्टी कशा शिकतात, त्यांच्या भावना कशा बदलतात, या सगळ्यांचा हा एक शास्त्रीय अभ्यास आहे. आणि हो, यात फक्त त्यांचं बाहेरून दिसणारं वागणं नाही, तर त्यामागे असलेलं त्यांचं मन, ते समजून घेणं महत्वाचं आहे. आता बघा, या विषयाकडे बघण्याचे ना दोन महत्वाचे दृष्टिकोन आहेत. एक आहे APA म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचा. ते कशावर लक्ष देतात? तर मुलांचं वर्तन, त्यांची वाढ या सगळ्यावर. आणि दुसरीकडे आहे ब्रिटानिका. त्यांचा फोकस आहे की मुलं मोठ्या माणसांपेक्षा वेगळी कशी आहेत, त्यांच्यात आपापसात एवढे फरक का असतात. गंमत म्हणजे जेव्हा आपण हे दोन्ही दृष्टिकोन एकत्र आणतो ना, तेव्हा आपल्याला मुलांच्या जगाचं एक जास्त स्पष्ट आणि पूर्ण चित्र मिळतं. बरं, प्रत्येक विज्ञानाची ना एक स्वतःची अशी गोष्ट असते, त्याची कहाणी असते. बालमानसशास्त्र तसं बघायला गेलं तर खूप नवीन क्षेत्र आहे. चला तर मग ऐकूया याची ओरिजिन स्टोरी, याचा प्रवास सुरू कसा झाला ते पाहूया. कल्पना करा, गोष्ट आहे साधारण 1840च्या दशकातली. चार्ल्स डार्विन त्यांनी फक्त कुतूहलापोटी स्वतःच्या मुलाच्या विकासाच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली. आणि ही खूप मोठी गोष्ट होती, कारण पहिल्यांदाच कोणीतरी मुलांच्या वाढीकडे इतक्या वैज्ञानिक नजरेने पाहत होतं. मग पुढे आले विल्यम प्रेयर. त्यांनी या कामाला अजून शास्त्रीय पद्धतीची जोड दिली. पण या क्षेत्राला खरी ओळख, खरं नाव मिळालं ते स्टॅनले हॉल यांच्यामुळे. 1891 मध्ये त्यांनी पहिलं जर्नल सुरू केलं आणि या विषयावर काम करणाऱ्या सगळ्यांना एकत्र आणलं. म्हणूनच त्यांना बालमानसशास्त्राचे जनक असंही म्हणतात. आणि मग 20व्या शतकात तर बुद्धिमत्ता चाचण्या आल्या, क्लिनिक सुरू झाली आणि हे ज्ञान फक्त पुस्तकांपुरतं न राहता ते थेट शाळेत, वर्गात पोहोचलं. ओके, तर इतिहास तर कळला. पण प्रश्न हा आहे की हा सगळा अभ्यास करायचाच का? या विज्ञानाचं नेमकं ध्येय काय आहे? म्हणजे हे ज्ञान मिळवून काय साध्य करायचं आहे? चला, तेच पाहूया. बघा, ह्याचा उद्देश फक्त माहिती गोळा करणं नाहीये, तर त्या माहितीचा वापर करणं आहे. मुलांच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात, शारीरिक, मानसिक, भावनिक, ते समजून घेणं. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक मूल वेगळं आहे, त्याची शिकण्याची गती वेगळी आहे हे स्वीकारणं आणि मग त्यानुसार आपल्या शिकवण्याच्या पद्धती निवडणं. जर मुलांच्या काही अडचणी असतील तर त्या लवकर ओळखता येतात. आणि या सगळ्यामुळे काय होतं, तर आपण एक असं वातावरण तयार करू शकतो जे मुलांना आवडेल, जिथे त्यांना ताण येणार नाही. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. हे सगळं ज्ञान ठीक आहे, पण एका शिक्षकाच्या रोजच्या कामात याचा उपयोग काय? वर्गात याचा काय फरक पडतो? बालपण हा सर्वांगीण विकासासाठी एक निर्णायक टप्पा आहे. युनिसेफच्या अभ्यासात ही गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. मुलांच्या आयुष्याची पहिली काही वर्ष खूपच महत्त्वाची असतात. या काळात त्यांच्या मेंदूचा विकास इतक्या झपाट्याने होतो ना, की त्यांना मिळणारे अनुभव अक्षरशः त्यांच्या पुढच्या आयुष्याचा पाया रचतात. आणि विचार करा, या पायाभरणीमध्ये एक शिक्षक म्हणून आपली भूमिका किती मोठी आणि महत्त्वाची आहे. आणि हे ज्ञान आहे ना, ते वर्गात एक खूप मोठा, एक मूलभूत बदल घडवून आणतं. आपण पारंपरिक पद्धतीपासून म्हणजे शिक्षक केंद्रित पद्धतीपासून बाल केंद्रित पद्धतीकडे वळतो. फरक काय आहे? तर बघा, शिक्षक केंद्रित पद्धतीत सगळं लक्ष शिक्षकावर असतं, सगळ्यांसाठी वेग सारखाच असतो. पण बाल केंद्रित पद्धतीत काय होतं? प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, त्याच्या गतीनुसार शिकवलं जातं. इथे आपलं ध्येय फक्त माहिती मुलांपर्यंत पोहोचवणं नाही, तर त्यांच्यामध्ये त्या विषयाची खरी समज निर्माण करणं हे असतं. हा खूप मोठा फरक आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण बरंच काही पाहिलं. चला, आता परीक्षेच्या दृष्टीने काही सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पटकन एकदा बघून घेऊया. इतिहास लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. 4 नावं, 4 टप्पे. डार्विन यांनी ठिणगी टाकली, म्हणजेच सुरुवात केली. प्रेयर यांनी त्याला एक पद्धत दिली. स्टॅनली हॉल हे झाले संस्थापक. आणि 20वं शतक, ज्यात या क्षेत्राचा खूप मोठा विस्तार झाला. सोप्पा आहे ना? आणि लक्षात ठेवण्यासारख्या काही मुख्य गोष्टी. 1.
मुलांची सुरुवातीची वर्ष ही विकासाची सुवर्णसंधी आहे. 2. या काळात मेंदूचा विकास प्रचंड वेगाने होतो. 3. शिक्षक केंद्रित नाही तर बाल केंद्रित दृष्टिकोन जास्त प्रभावी ठरतो. आणि 4. हे ज्ञान फक्त चांगले शिक्षक-विद्यार्थी संबंध बनवत नाही तर शाळेतील गळतीसारख्या मोठ्या समस्या कमी करायला सुद्धा मदत करतं. किती महत्वाचं आहे बघा. आणि ह्या सगळ्या चर्चेनंतर शेवटी एकच प्रश्न उरतो. जेव्हा आपल्याला हे कळतं की आपल्या समोर बसलेल्या प्रत्येक मुलाचं जग वेगळं आहे, त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, तेव्हा एक शिक्षक म्हणून त्याचं म्हणणं आपण खऱ्या अर्थाने कसं ऐकून घेणार? मला वाटतं ह्या प्रश्नावर विचार करणं हीच खऱ्या शिक्षणाची सुरुवात आहे.